तुम्हाला माहिती आहे का, आई झाल्यावर स्वतःचं जेवढं आपण काम करतो ना, तेवढंच परत मुलांचं सुद्धा करावं लागतं. सगळीच कामं आपल्याला डबल करावी लागतात. आपला ब्रश करा, मग त्यांचा पण करा, अशी सगळीच कामं करा. पण हे काम असतं हेच कोणाला वाटत नाही. ते जाऊ देत. सकाळीच सावीलांना खायचा होता डोसा, मग त्याचीच मी तयारी करत होते. रात्रीच मी डाळ तांदूळ भिजत घातले होते. आता मिक्सरला वाटून घेते. ते झालं की डोसा बॅटर रेडी होतो. मग लगेचच डोशासोबत खायला चटणीसुद्धा करून घेतली आणि डोसा बनवायला घेतला तर सावी प्लेट घेऊन मागेच उभी होती. कधी डोसा बनतो आणि कधी मला मम्मा देते असं तिला झालं होतं. मग लगेचच तिला मी डोसा दिला आणि तिला बाहेर पाठवून दिलं. म्हणजे माझे डोसे निवांत बनतील. सगळे डोसे बनून झाले तरी सावीचा डोसा काय खाऊन झाला नाही. मग मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि लगेचच झाडांना पाणी देऊन घेतलं. हे रोप ना मी गावावरून येताना आणलं होतं. ते खूप छान भरलं आहे. छान फुलं सुद्धा आली होती. आता घरात लगेच झाडझूड करून घेतली आणि भांडे घासायचे होते. त्याच्यामुळे मी ना सावीला एक खेळणं काढून दिलं. म्हणजे मी निवांत कामं करेल आणि लगेच अंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि सावीचं रेडी होणं चालूच होतं. मग लगेचच ना दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पुरता बाय.